नमस्कार मंडळी, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आज बघितलं असेल राज्यात निकाल जो लागलेला आहे तो महायुतीच्या बाजूने लागला असल्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट. आपल्याला माहीत असेल की महाविकास आघाडी असो किंवा या महायुतीच्या विरोधात जे पक्ष होते त्यांनी बऱ्याच वेळी लाडक्या बहीण या योजनेवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. ही योजना चालणार नाही किंवा ही योजना लवकरात लवकर बंद होईल असं सांगण्यात आलेलं होतं. परंतु आपण सध्या जर बघितलं तर लाडक्या बहिणीकडून मोठ्या प्रमाणात जे आशीर्वाद आहेत ते महायुतीच्या सर्वच पक्षांना मिळालेले असून हा जो महायुतीचा विजयाचा जो आकडा आहे तो सध्या आता 230च्या जवळ जात आहे आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे आता जसं लाडकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की आपण ही लाडकी बहीण योजना आहे, ह्या योजनेनं आता राज्यामध्ये सरकार कुणाचा आणायचा हा मोठा निर्णय ह्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातूनच झालेला आहे. तर या संदर्भात सविस्तर माहिती अशी आहे की एकनाथ शिंदे सरकारने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता महिला मतदारामध्ये प्रचंड लोकप्रिय झालेली योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयाचा आर्थिक लाभ देण्यात येतो. महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली होती, तरी तिच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान जर आपण बघितलं तर विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा कल मिळाला असून आता लाडक्या बहिणींचे पैसे कधी येणार असा प्रश्न आता प्रत्येक लाडक्या बहिणीला पडलेला असून आता सरकार सुद्धा बसणार नाहीये, कारण लाडक्या बहिणीने सरकारला जे पाठबळ दिले याच आपण विचार करून आता अशी माहिती समोर येत आहे की लाडक्या बहिणींना सध्या आता 1500च्या ऐवजी ही रक्कम आहे ती वाढून येणार आहे. महायुती सरकारच्या या योजनेवर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात टीका करताना ही योजना फक्त महिलांसाठी किंवा महिलांना मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुरू केलेली योजना असलेला आरोप केला होता. तसेच ही योजना फार काळ चालणार नाही असे सुद्धा म्हटलेले होते. आता लाडक्या बहिणींना वचन दिलेला हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांकडून उपस्थित होत आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की आपल्याला प्रचारादरम्यान सांगितलेलं होतं की एकदा का आपण 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल आणि 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता सरळ खात्यात टाकला जाईल असं कोल्हापूरच्या सभेत सांगितलं होतं. आता पुढील कालावधीसाठी ही पुरेसे नियोजन सरकारने केलेलं आहे. शिंदे यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली होती, म्हणजे फक्त 1,500 आम्ही देणार नाही तर या योजनेचा लाभ वाढवून 2100 करणार आहोत असे सुद्धा सांगितलेलं आहे. आता महायुतीच्या प्रचार सभेत एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलं होतं की महिलांसाठी 10 मोठ्या घोषणा केल्या आहेत, त्यापैकी सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे ही लाडकी बहीण असून आता 1500च्या ऐवजी 2100चा हप्ता लवकरात लवकर सर्व महिलांना देण्यात येणार आहे. तर मंडळी, आता 26 तारखेच्या अगोदर हे सरकार स्थापन होईल आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर आता हे जो हप्ता जो आहे तो 2100चा हप्ता मुख्यमंत्री म्हणल्याप्रमाणे जसं की महिलांनी जे पाठबळ दिलेलं आहे त्याच जोरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत येत आहे. तर त्यामुळे आता 2100चा हप्ता सर्वच लाडक्या बहिणींना लवकरात लवकर मिळणार अशी आपण आशा करूया. त्याचबरोबर आपल्याला असं म्हणता येईल की मुख्यमंत्री आणखी म्हणाले राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी सुद्धा 25,000 महिला पोलीस दलांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या ज्या मुली जे पोलीस भरती तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आता ह्या सरकारकडून लवकरात लवकर पोलीस भरती येऊ शकणार आहे. तर सर्व महिला बहिणी ज्या आहेत त्यांनी सरकारला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिलेले आहेत. याचाच परिणाम आपण बघत आहे की राज्यामध्ये महायुतीची सत्ता पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने आलेली आहे आणि सर्व महिलांना आता लवकरात लवकर 1500च्या ऐवजी 2100 रुपये अकाउंटमध्ये क्रेडिट होताना दिसून येतील. जर आपल्याला पैसे मिळाले तर व्हिडिओला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.